देशातली जनता कोणत्या दिशेनं चालली आहे हे समजून प्रत्येकाने वागावं. महागाई 10 रुपयाने वडापाव वाढला. मला मुंबईच्या वडापावाची फिकीर नाही, कारण मुंबईतल्या जनतेला ते सोसावंच लागतं. पण नागपूरच्या जनतेला पोहे वाढले हे जरा गंभीर प्रकरण आहे आणि नागपूरचे पोहे वाढले याचा तर किमान आम्हाला निषेध व्यक्त करू द्या. दहा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आहे. तो वर्धापन दिन आम्ही मुंबईत साजरा करणार आहोत, पहिला मुद्दा. आणि त्याच्या आधी 8 तारखेला इंडिया अलायन्सची एक मीटिंग आहे. इंडिया अलायन्सनी ठरवलं आहे की 8 तारखेला कॉन्स्टिट्यूशन क्लबला व्हिजिट भेटायचं. महागाई, बेरोजगारी, प्रचंड होणारा भ्रष्टाचार आणि नीटच्या परीक्षेमध्ये तुम्ही बघितलं काय झालं. त्यानंतर काल बदल्याही अनेक झाल्या. या परिस्थितीमध्ये देशाची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि राजकीय परिस्थिती ही सगळीच प्रचंड अडचणीत आलेली आहे. आणि याच्याबद्दल नुसतं विरोधक म्हणून नाही, पण एक जागृत भारतीय म्हणून इंडिया अलायन्सचे सगळे घटक 8 तारखेला 11:30 वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लबला दिल्लीला आम्ही भेटणार आहोत. एकीकडे महागाई वाढत असताना केंद्रात मात्र निशफल होणार आहे किंवा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बदल होणार आहे, या चर्चा जास्ती आहेत आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रातून सगळे डायव्हर्जन टॅक्टिक्स आहेत. मी बघा आता या MLCच्या 3 दिवसाच्या इलेक्शनमध्ये लातूर, हिंगोलीला काय परिस्थिती आहे, पेट्रोल डिझेल मिळतंय का नाही, त्या बातम्या कमी झाल्या. त्याच्यामुळे सगळं डायव्हर्जन टॅक्टिक्स आहेत. डोंट गेट डिस्ट्रॅक्टेड. बरं, माझं काय म्हणणं आहे की समजा रिशफल झालं तर 100 रुपयाच्या जवळ गेलेला रुपया 80 रुपयावर येणार आहे का, पेट्रोल 90 रुपयावर येणार आहे का, हे तुम्ही लोकांना, जनतेला दाखवा. रिशफल झालं काय, नाही झालं काय, किती मंत्री आहेत आणि किती नाहीत हे लोकांना माहीत नाही देशात. त्यामुळं त्यांचा तो अधिकार आहे, त्यांना काय करायचं ते करू दे. रिशफल करून या सगळ्या परिस्थितीवर तोडगा काढणारा एखादा माणूस ते आत घेत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू. चला, हो ती मी वेगळी माझ्या मतदारसंघाचा विषय आहे. तुम्ही घेते ना, सगळ्यांच्या वेळ कशाला घेते. 14 साली एक जण म्हणत होता आपल्या देशात की 30-35 रुपयाला पेट्रोल डिझेल मिळेल, देशात बदल घडवा. आता त्यांना हुडकलं पाहिजे ना की लोक जे कोणी अशा घोषणा देत होती. एक महानायक ते असं म्हणत होते, रामचंद्र कहे गए सिया से ऐसा कलयुग आएगा, गाडी खरीदो के कॅश से और पेट्रोल लोन से आएगा. आज तीच परिस्थिती झालेली आहे, या सरकारनेच करून दिलेली आहे. खरं म्हणजे 5 महिन्यामध्ये कमर्शियल सिलेंडर 1500 रुपयाने वाढला. हॉटेल व्यावसायिकांना परवडतं का, त्यांचाही अस्वस्थपणा आणि चिडलेली आहेत लोक. घरगुती गॅसचा दर 400 रुपये होता त्यावेळी, आता 1000 रुपयाच्या वर घरगुती गॅस गेलेला आहे. म्हणजे या देशामध्ये आपण काय करतोय याचं भानच सरकारला राहिलेलं नाही असा त्याचा अर्थ होतो. देशातल्या सामान्य जनतेला अडचणीतनं बाहेर काढणारं सरकार बघायचं असेल तर ते मनमोहन सिंगांच्या काळात आपण बघितलं. मनमोहन सिंगांनी 2008ला संकट आलं त्यावेळी अनेक उपाययोजना केल्या आणि भारतातल्या जनतेला त्याची तोशीस लागू दिली नाही. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, तेव्हाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत परिस्थिती गंभीर होती, आजही गंभीर झाली आहे. पण हे सरकार त्या सगळ्याची जबाबदारी आणि त्याचा सगळ्याचा चटका सामान्य जनतेला देत आहे. UPAच्या काळात इथेनॉल कमी घालत होतं, आता इथेनॉलही घालायला लागले. त्यामुळे तुम्हाला दर कमी करायला काही अडचण राहील असं मला वाटत नाही. पण खरा प्रश्न असा आहे की या देशानं 225 लाख कोटी रुपयापर्यंत कर्ज काढले आणि विदेशी बँकांतून घेतलेलं कर्ज परतफेडीची जबाबदारी आहे. आणि म्हणून लोकांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी हे कर सतत वाढवण्याचं काम हे सरकार करते. मी परवा सरकारला, महाराष्ट्र सरकारला विनंती केली की तुम्ही तुमचे कर सरचार्ज रद्द करा, 70-80 रुपयावर पेट्रोल डिझेल तुमचा कर कमी करा. पण महाराष्ट्र सरकार त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही. थोड्या दिवसांनी रुपयाची सेंचुरी होईल, त्यावेळी सेलिब्रेशनच करणं. आता जर मोर्चा काढल्यावर अटक होत असेल, मोर्चा काढल्यावर थांबवलं जात असेल मोर्चाला,
तर मग आता 100 रुपये ज्यावेळी भारताच्या रुपयाचे होतील त्यावेळी आम्ही सेलिब्रेशनचा कार्यक्रम करू, तेव्हा तरी अटक होणार नाही, कारण आम्ही सेलिब्रेट करतोय 100 रुपया ज्यावेळी सरकार रुपया पोचेल त्यावेळी. ब्लूमबर्गचा एक रिपोर्ट आहे, कालच माझ्या वाचनात आला. सरकारनं देशाचं सोनं विकलेलं आहे रुपयाचं अवमूल्यन थांबवण्यासाठी, अशी एक माझी माहिती आहे. सरकारने याचा खुलासा करावा आणि आता नवीन घोषणा द्यायला हरकत नाही. रुपया अबकी बार 100 पार आणि पेट्रोल अबकी बार 150 पार, अशी एक घोषणा आता नवीन आम्ही करतो. कारण आता विरोध केलेला चालतच नाही, अशी सगळ्यांना एकत्रित करून नेण्याची व्यवस्था आहे. थोड्या दिवसाने खताचं संकट येणार आहे, त्याची काय तयारी आहे सरकारची? फर्टिलायझरचं शेतकऱ्यांच्यावर एवढं मोठं संकट येणार आहे, त्याचा परिणाम भारतातल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होणार आहे. आणि त्यामुळे सरकारने त्याच्याविषयी फर्टिलायझरच्या शॉर्टेजच्या विषयी काय केलं आहे, त्याचं सरकारने काही मार्ग काढला का? आता तर तुम्हाला सांगतो, मेक इन इंडिया आपण एवढ्या जोरात सुरू केलं. व्हिएतनामचा एक्सपोर्ट भारतापेक्षा जास्त आहे. व्हिएतनाम छोटं देश आहे, त्याचा एक्सपोर्ट भारतातल्या एक्सपोर्टपेक्षा जास्त झालेला आहे. म्हणजे आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये विश्वगुरू होऊ शकलो नाही 12 वर्षात. ही आपली सगळ्यांची कर्तव्यगारी आहे. आणि म्हणून 12 वर्षापूर्वी अच्छे दिन आनेवाला हा प्रवास आता बुरे दिन आनेवाले इथवर येऊन पोचलेला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून सरन्यायाधीशांनी एका सांगितलेलं आहे की या देशातला जो आंदोलनकारी आहे, तरुण आहे, तरुणी आहेत, ते सगळे जुरळा समान आहे. आणि त्यामुळं आम्ही सगळे जुरळं इथं एकत्रित आलोय आणि मोर्चा काढायचा एक छोटासा प्रयत्न केला, तर आम्हाला इथं आणून ठेवलेला आहे. आणि म्हणून माझी आपणामार्फत महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला विनंती आहे, महागाईला सर्वांनीच सहन करायची गरज नाही. तुमचे खिशेत 20 आणि 30,000 रुपयाच्या महिन्याचा पगार असणाऱ्या लोकांना तर माझं आव्हान आहे की आता आपल्या संसार चालवणं अशक्य झालेलं आहे आणि सरकार तर सतत आपल्यावर महागाई थोपवते. त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आजचा मोर्चा काढला आणि तुम्हा सर्वांची, महाराष्ट्रातल्या जनतेची साथ या प्रश्नाविषयी आम्हाला मिळावी आणि महाराष्ट्रातल्या सरकारचे डोळे, देशातल्या सरकारचे डोळे उघडावेत, अशी आम्ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. पाटील साहेब, थोडा राजकीय प्रश्न